नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग 1 प्रात्यक्षिक क्रमांक 1 अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, ही बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही आहे। या अगोदर आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर ती लिंक ओपन करून ती वही देखील पूर्ण करून घ्या। प्रात्यक्षिक क्रमांक 1 उद्देश दिलेल्या क्षारांमधील क्लोराईड, ब्रोमाइड व आयोडाइड आयनांचे अस्तित्व ओळखणे। साहित्य आणि रसायने दिलेली आहेत। आकृती देखील देण्यात आलेली आहे, आपल्याला नावं द्यायची आहेत। परीक्षा नळी, AgClचा पांढरा अवक्षेप, AgBrचा फिक्कट पिवळा अवक्षेप, AgLचा गडद पिवळा अवक्षेप। या ठिकाणी कृती देण्यात आलेली आहे। पुढे आहे निरीक्षणे तक्ता पण आपण पूर्ण केलेला आहे। पुढे आहे निष्कर्ष अनुमान 3 वरील तिन्ही प्रयोगात मिळालेल्या अवक्षेपांच्या रंगावरून त्या द्रावणातील क्लोराईड, ब्रोमाइड आणि आयोडाइड यांच्या आयनांचे अस्तित्व निश्चित करता येते। वरील तिन्ही अभिक्रिया अवक्षेपण किंवा दुहेरी विस्थापनाच्या अभिक्रिया आहेत। पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न। 1 हॅलोजन गणातील मूलद्रव्यांची संयुजा 1 असते, त्याचा अ पर्याय बरोबर आहे, आपण उत्तरांसहित वाचू। 2 हॅलोजन गणातील सर्वात क्रियाशील मूलद्रव्य फ्लोरीन आहे, ड पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य ब्रोमीन, त्याचा क पर्याय बरोबर आहे। चौथे गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म वाढत जातो, अ पर्याय बरोबर आहे। पाचवे विधान, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची संयुजा सुरुवातीला वाढत जाते व नंतर कमी होत जाते, त्याचा ड पर्याय बरोबर आहे। प्रश्न त्यातील पहिला प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीचे निरीक्षण करून हॅलोजन कुलातील मूलद्रव्यांच्या अभिक्रियाशीलतेत दिसून येणारी प्रवणता स्पष्ट करा। उत्तर, गण 17 मध्ये हॅलोजन कुटुंबाचे घटक आहेत। या गणातील फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमाइन, आयोडीन आणि एस्टाटीन सारख्या सर्व अभिक्रियाशील अधातूचा समावेश होतो। वरपासून खालीपर्यंत त्यांच्या अभिक्रियाशीलतेमध्ये एक श्रेणीकरण दिसून येते। फ्लोरीन अतिशय अभिक्रियाशील आहे, त्यानंतर क्लोरीन जे तुलनेने कमी अभिक्रियाशील आहे, नंतर ब्रोमीन आणि आयोडीन आहे। आयोडीन फारसे अभिक्रियाशील नाही आणि एस्टाटाइन हा या कुटुंबातील सर्वात कमी अभिक्रियाशील घटक आहे। दुसरा प्रश्न, हॅलोजन कुलातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मातील साम्य कोणती आहेत? उत्तर, हॅलोजन कुलातील सर्व घटक अधातू आहेत। ते अभिक्रियाशील घटक आहेत, परंतु त्यांची अभिक्रियाशीलता गणात वरून खाली जाताना कमी होते। त्यांची संयुजा 1 आहे, कारण त्यांच्या सर्वात बाहेरील शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात। 1 इलेक्ट्रॉन मिळून ते ऋण आयन तयार करतात। तिसरा प्रश्न, निष्क्रिय वायू मूलद्रव्यांना शून्य गणात का स्थान देण्यात आले आहे? उत्तर, सर्व स्थिर तत्व किंवा इतर तत्वांशी अभिक्रिया करण्याची फार कमी प्रवृत्ती असलेले तत्व शून्य गणात ठेवले जातात। निष्क्रिय वायू क्रियाशील नसल्यामुळे ते शून्य गणात ठेवले जातात। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रात्यक्षिक क्रमांक 1 अभ्यासले आहे। तुम्हाला जर इयत्ता 10वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही नवनीत प्रकाशन
त्याचप्रमाणे संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही, संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका, शारीरिक शिक्षण मार्गदर्शन वही, इयत्ता 10वी जलसुरक्षा वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या.